साचलेलं आहे आणि याच्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव तर गावात आहे सुरू. आणि इथं एवढं पाणी आहे, इथं डुकरं पण बसतात, म्हशी पण बसतात, गाई पण बसतात आणि सगळं गंध पाणी. याची माहिती नगर परिषदेला दिली का तुम्ही? याच्या अगोदर आपण अनेकदा दिलेली आहे माहिती. महिलांनी एकदा दिली आणि पुरुषांनी पण एकदा दिली आहे, परंतु त्याच्यावर त्यांनी होकार दिला आणि इथं तात्पुरतं नाली कच्ची करून दिली काहीतरी आणि ते बंद झालं. पाणी निघत नाही असं त्यांचं म्हणणं. आणि नाली जो महत्त्वाचा नालीच केल्या गेलेली आहे. रोड तर झाला पण ते नाली करायची ती अजूनही नाली झालेली नाही. त्या गाड्यांजवळ बोरिंग दिसत आहे. हा, बोरिंग पिण्यालायक राहिलेलंच नाही आहे, कारण ते गंद पाणी आहे. ते पाणी सगळं तिथं निघतं, त्याच्यामध्ये पाणी पिण्यायोग्य नक्कीच नाही. या वार्डातला प्रभाग क्रमांक 1 मधला हा 2 वर्षापासून प्रलंबित आहे. याच्याही पूर्वी इथं रोड नव्हता, पण मागील काळामध्ये रोड झाला, परंतु नाली झाली नाही. आणि नाली झाली नसल्यामुळे काय झालं की या सगळ्या ओपन फेजचं पाणी आणि सांडपाणी या ठिकाणी साचत असतात आणि त्या सांडपाण्यामध्ये सगळं मच्छरांचा प्रादुर्भाव निर्माण होतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये डेंग्यूही येऊ शकतो. आज गडचांदूरमध्ये डेंग्यूची साथ आहे. ग्रामपंचायत, नगर परिषदला या संदर्भात बरेचदा मी फोन केले. एवढंच नव्हे तर आम्ही लेखी निवेदन दिलं, महिलांनी लेखी निवेदन दिलं, तरी पण अजूनपर्यंत याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाहीत. समजा या परिसरातल्या एखाद्या माणसाची प्रकृती जर बिघडली आणि त्यांना जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण? शासनाने किंवा प्रशासनाने या बाबीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि हा प्रश्न तातडीनं सोडवण्याचा प्रयत्न करावा.